एका सिनेमाची पहिली 5 मिनिटं पाहिली की आपल्याला तो सिनेमा संपेपर्यंत उठायचं नसतं. कारण पहिल्याच 5 ते 10 मिनिटांमध्येच खरी जादू असते. पण साऊथच्या सिनेमात ती जादू वेगळीच असते. त्यात अनेक ट्विस्ट असतात आणि अशा ट्विस्टमध्ये सिनेमाचा संपूर्ण रंगच पालटतो. आता तमिळनाडूच्या राजकारणात हेच होतं. थलपती विजय नावाच्या हिरोने ऐतिहासिक निकाल मिळवला. राज्याच्या मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली आणि ऐनवेळी त्या ट्विस्ट आला आणि सगळे फासे उलटे पडले. एका बाजूला काँग्रेसचा पाठिंबा, दुसऱ्या बाजूला AIADMKने उघडपणे नकार आणि डाव्या पक्षाने आणि IUMLने पाठ फिरवली आणि UKCच्या बैठकीची थेट निकालावर झालेला परिणाम. सध्याचे तामिळनाडूचे हे गुंतागुंतीचे राजकारण एखाद्या साऊथच्या चित्रपटापेक्षा वेगळं नाही. तर नेमकं काय सुरू आहे तामिळनाडूच्या राजकारणात सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 23 एप्रिल 2026 रोजी तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी मतदान झालं. इतिहासातील सर्वाधिक म्हणजे 85.8% मतदान नोंदवलं गेलं. 4 मे रोजी निकाल लागला आणि तामिळनाडूचं राजकारण कायमचं बदलून गेलं. थलपती विजयच्या तमिळक वैत्री वळघम म्हणजेच TVK हा पक्ष फक्त 2 वर्षापूर्वी स्थापन झाला होता आणि पहिल्याच निवडणुकीत या पक्षानं थेट 108 जागा जिंकल्या. DMKला 59 आणि AIADMKला 47 जागा. म्हणजे विजयनं दोन्ही द्रविडियन महाशक्तींना एकाच वेळी मागे टाकलं. 59 वर्षापासून चालत आलेली DMK आणि AIADMK यांची मतेदारी पहिल्याच प्रयत्नात मोडून काढणं हे सिनेमा दाखवलं असतं तरी प्रेक्षक हसले असते. पण हे सत्य आहे. विजय स्वतः 2 मतदारसंघातून म्हणजे पेंबूर आणि चिरुचिरप्पी पूर्वी यातून लढला आणि दोन्ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने जिंकला. 234 जागांच्या सभागृहात बहुमताचा आकडा आहे 118. विजयच्या TMK कडे 108 जागा आहेत, म्हणजे अजून 10 जागा कमी पडतात. शिवाय विजय 2 मतदारसंघातून जिंकल्यामुळे त्याला 1 जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे TVKची प्रत्यक्ष ताकद 107 वर येते. म्हणजे बहुमतासाठी थेट 11 जागांची गरज आहे. हे आकडे जुळवणं सोपं वाटलं असतं तरी पण राजकारण कधी सरळ नसतं. निकालानंतर काँग्रेसने TVKला पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. काँग्रेसने आधी DMK सोबत आघाडी केली होती, पण निवडणुकीत DMKला केवळ 59 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसनं DMKला सोडून विजयच्या TVK सोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे 5 आमदार विजयच्या बाजूने आले. आकडा झाला 112, पण 118 साठी अजूनही 6 जागा कमीच होत्या. काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यानंतर TVKने डाव्या पक्षाकडे म्हणजे CPHM आणि IUML कडे पाठिंब्यासाठी विनंती केली. प्रत्येकाने 2 जागा असणाऱ्या या पक्षांनी मिळून दिलेल्या 8 जागा विजयला बहुमताच्या पलीकडे नेऊ शकत होत्या. पण हे दोन्ही पक्ष DMKच्या आघाडीत होते. त्यांनी TVKला स्पष्टपणे नकार दिले. एका झटक्यात विजयचा एक मोठा मार्ग बंद झाला. आता नजर आहे AIADMK कडे. AIADMK कडे 47 जागा आहेत. त्यातील काही आमदारांनी विजयला पाठिंबा देण्यात आपली उत्सुकता दाखवली होती. पक्षात 2 गट पडले. एक गट म्हणत होता सत्तेत न असल्यास आपल्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात येईल, तर दुसरा गट म्हणत होता भाजपची साथ सोडणं आत्मघाती ठरेल. काही माध्यमांनी AIADMK मध्ये फूट पडण्याचे दावे केले, पण 5 मे रोजी EPS म्हणजे एडप्पाडी के पळनिवासस्थानी याच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आणि AIADMKने अधिकृतरित्या TVKला पाठिंबा न देण्याचा निर्णय जाहीर केला. विजयचा दुसरा मोठा पर्याय बंद झाला. आता शिल्लक राहिला VKC म्हणजे विदुथलाई चिरुथलकच्ची. थोल थिरुमावलन यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाकडे 2 जागा आहेत. 7 मे रोजी म्हणजे आजच VKC बैठक घेणार असल्याची माहिती आहे. TVK आणि VKCला स्वतंत्रपणे पत्र लिहून पाठिंबा मागितला आहे. VKC DMKच्या आघाडीत होत्या, त्यामुळे या बैठकीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जर VKC सोबत आला तर आकडा 114 वर जाईल. बहुमतासाठी अजून 4 जागा कमी. आणखी PMK कडे 4 जागा आहेत, पण PMKने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या सगळ्या घडामोडीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे दिल्लीत शिस्ते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाला AIADMKने TVKला पाठिंबा दिला तर आवडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपची या मागची रणनीती स्पष्ट आहे. काँग्रेसला दक्षिण भारतात पाय पसरण्यापासून रोखायचं आहे. केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. कर्नाटक आणि तेलंगणात ते आधीच सत्तेत आहे. जर काँग्रेस तामिळनाडूत विजयच्या सरकाराचा महत्त्वाचा घटक बनला तर संपूर्ण दक्षिण भारत काँग्रेसच्या प्रभावाखाली येऊ शकते. हे भाजपसाठी मोठं राजकीय नुकसान असेल. म्हणूनच दिल्लीत बसलेले भाजपचे रणनीतिकार AIADMKला TVK कडे ढकलण्यासाठी आतुरतेने
आडूक प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। एका बाजूने भाजप AIADMK ला सांगतोय तुम्ही विजयला पाठिंबा द्या, दुसऱ्या बाजूने काँग्रेस TVK ला सांगतोय AIADMK ला सोबत घेऊ नका कारण ते जातीयवादी शक्तीशी जोडलेले आहेत। विजयला या दोन्ही दबावामध्ये स्वतःच मार्ग काढायला हवे। सध्याची स्थिती अशी आहे की विजयकडे 112 आमदारांचा पाठिंबा आहे आणि बहुमतासाठी 6 जागा कमी आहेत। राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 118 आमदारांचा पाठिंबा दाखवल्यावर शपथविधीला परवानगी दिली जाईल। विजय 7 मे रोजी शपथ घेण्याची शक्यता जवळपास संपलेली आहे। पाठिंबा मिळवायचे प्रयत्न सुरूच आहे। DMK आता विरोधी पक्षात बसण्याची घोषणा करत आहेत। माजी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी स्वतःच्या कोलतरुण मतदारसंघात 3 वेळा जिंकल्यानंतर यावेळी पराभव स्वीकारला आहे। रजनीकांत स्टॅलिन यांना भेटायला गेले आणि ते भेट शिष्टाचाराची असल्याचं सांगितण्यात आलं। काँग्रेसवर DMK खळवलेली आहे। पाठिंबा खंजीर खुपसल्याचा टीका DMKनं केला आहे। पण काँग्रेसचं उत्तर आहे की जनादेश विजयच्या बाजूने आहेत, त्यामुळे जगादेशाची सोबत करणं हे धोका नाही तर जबाबदारी आहे। विजय आता एक गोष्ट करतोय। राज्यपालांनी CM दर्जाची ताफा गाडी दिली होती, विजयने ती परत पाठवली। त्याने सांगितलं की सरकार स्थापन झाल्यानंतरच मी अधिकृत दर्जा स्वीकारेन। हा एक प्रतिकात्मक संदेश आहे, पण तो राजकीय दृष्टीने महत्त्वाचा आहे। तामिळनाडूच्या या राजकीय नाटकाचा क्लायमॅक्स काय असेल हे सांगणं अजून कठीण आहे। VKC आज बैठक घेणार आहेत। PMK अजून गप्प आहे आणि दिल्लीतून सूत्र हालत आहे। एका बाजूला भाजप काँग्रेसला अडवण्यासाठी आटातटी करते, दुसऱ्या बाजूला काँग्रेस विजयला अशा पक्षांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय जे भाजपच्या प्रभावाखाली आहेत आणि मधोमध आहे विजय, ज्याने फक्त 2 वर्षात इतिहास लिहिला। पण आता 118चा आकडा गाठणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे। सिनेमात हिरो नेहमी जिंकतो, पण राजकारणात स्क्रिप्ट कोणाच्या हाती नसते। विजय शेवटी मुख्यमंत्री होणार का, की तामिळनाडूतून राजकारणाचा आणखी एक खतरनाक ट्विस्ट येणार आहे, ते तुम्हीच कमेंटमध्ये सांगा। अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायलाही विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय।